नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। इर्टिगा कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, 3 जण अत्यवस्थ, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश। पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा, पवारांच्या बैठकीत झाला अंतिम निर्णय। मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात। समाजाप्रती कर्तव्य पार पाडताना प्रत्येकाला पुढे आणण्याची गरज, आमदार सुरेश लाड यांचे प्रतिपादन। संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची जागा सुरेश प्रभू यांच्यासाठी सोडावी, भाजपच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी। डेक्कन क्वीनचा नवा इतिहास, महिला दिनी महिला चेकर, महिला लोको पायलट आणि महिला गार्डची नियुक्ती। पार्थ पवार यांची रसायनी आणि पनवेल परिसरात भेट, राष्ट्रवादी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत। जागतिक महिला दिन, बचत गटांना खेळत्या भांडवलाचे वाटप, पंचायत समितीचा पुढाकार। सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात महिला दिन साजरा, ताराराणी ब्रिगेडच्या खोपोली शहराध्यक्षा कांचन जाधव यांचा पुढाकार। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इर्टिगा कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील 4 प्रवासी ठार झाले आहेत। जखमी असलेल्या तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। जखमींना उपचारासाठी पनवेल येथील MGM आणि पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलला पाठवण्यात आले असून मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीच्या हद्दीत पुण्याकडून भरधाव वेगाने जात असताना पुढे जाणाऱ्या कंटेनरला इर्टिगाने मागून धडक दिली। कारमध्ये 7 प्रवासी होते, त्यातील 3घांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली। जखमी असलेल्या 4घांपैकी 3घांची प्रकृती चिंताजनक होती। जखमींपैकी 2घांना MGM आणि एकाला पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलला हलवण्यात आले। MGM रुग्णालयात दाखल केलेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते। 3 जखमींपैकी 2घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रवीण जाधव, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। अशातच आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे यावेळी उपस्थित होते। पार्थला उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं मत आहे। त्यामुळेच मग पक्षाकडून पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली अशी माहिती आहे। या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणे आहेत। मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही। तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। आर्थिकदृष्ट्या आणि ज्ञानाने सक्षम असलेल्या प्रत्येकाने स्वतःपुरते सीमित न राहता समाजाप्रती असलेली कर्तव्य पार पाडताना समाजातील प्रत्येकाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केले। खालापूर तालुका चर्मकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळ्यात लाड बोलत होते। खालापूर तालुका चर्मकार संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा नढाळ येथे आयोजित करण्यात आला होता। रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। समाजात काम करत असताना ओळख मिळाल्याचे सांगत अध्यक्ष म्हणून काम करताना आलेला अनुभव तालुकाध्यक्ष बाबू पोटे यांनी यावेळी सांगितला। आमदार साहेब, समाजात काम करताना मी गेली 18-19 वर्ष पत्रकार म्हणून काम करतोय आणि पत्रकार म्हणून माझी सगळी म्हणजे प्रतिष्ठा म्हणा, पद म्हणा, पैसे म्हणा, या सगळ्या गोष्टी मला पत्रकार म्हणून काम करताना मिळाल्या असतील करायची। परंतु समाजात काम करताना गेली 3 वर्ष मी जेव्हा अध्यक्ष म्हणून काम करतोय किंवा सावळेकर साहेब जिल्हाध्यक्ष असताना मी या समाजात काम करत सक्रिय झालो,
ओळख जी असते ती समाजात काम करताना मला मिळाली आणि त्याचा मला अभिमान आहे. तालुक्यातील सहकारी समाज बांधवांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. जिल्हा सरचिटणीस राकेश केळकर यांनी संत रोहिदासांचा इतिहासच उभा केला. यावेळी त्यांनी काही दोहे उदाहरण म्हणून दिले. समाज जागृती, समाज प्रबोधन आणि माणुसकीचा जो धर्म प्रसार करायचं काम संत रोहिदास महाराजांनी केलं होतं. माणुसकी धर्म जो आहे, माणुसकीचे विचार आहेत, त्या माणुसकी धर्माचा आणि माणुसकीच्या विचाराचा प्रसार त्यांनी केला होता आणि त्याकरता त्यांनी ते साधन वापरलं होतं, ते होते दोहे. त्याला आपण मराठीमध्ये अभंग म्हणू शकतो. त्यांचा जगप्रसिद्ध अभंग आहे, ऐसा चालू राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बड़े सब सम बसे रहे रविदास प्रसन्न. माजी जिल्हाध्यक्ष अरविंद सावळेकर यांनीही मार्गदर्शन केले. क्रिमी लेअरच्या संदर्भात सांगितलं. समाजातले जे विशेष काम करणारे जे घटक आहेत, जे महत्वाची लोक आहेत, त्यांनी खरोखर जर आपल्या समाजाकडे जर लक्ष दिलं तर आपला समाज पुढे जाण्यास निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे. आर्थिकदृष्ट्या आणि ज्ञानाने सक्षम असलेल्या प्रत्येकाने स्वतःपुरते सीमित न राहता समाजाप्रती असलेली कर्तव्य पार पाडताना समाजातील प्रत्येकाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत आमदार सुरेश लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. मी माझी बायको आणि माझी मुलं एवढ्या पुरतं जर का शिकलेल्या, चार पैसे खिशात खुरकत असणाऱ्या माणसाने जर का समजून घेतलं आणि तेवढा सीमित तो जर का स्वतःला कुंपण घालून राहिला, मग त्याच्यासारखा स्वार्थी कोण दुसरा असू शकत नाही. जो समाजामध्ये जन्माला स्वकर्तृत्वानं असेल, आपल्या वाडवडिलांच्या मेहनतीनं असेल आणि त्यांच्या सहकार्यातून असेल, जो पुढे गेलेला आहे, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे, तो ज्ञानाच्या दृष्टीनं सक्षम झालेला आहे, त्याने आपल्या इतर भावबंधांना सुद्धा पुढे आणण्याकरता आपापल्या परीनं मनापासूनचा प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि नेमकं हे काम तुम्ही सगळेजण करताय. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती विश्वनाथ पाटील, सासगावचे सरपंच अजित जाधव, उपसरपंच अजित देशमुख, टेंभरीचे सरपंच दिलीप ठोंबरे, सुभाष प्रबळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जमदाडे, पल्लवी भोईर, पांडुरंग गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उरणचे आमदार मनोहर भोईर, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष बाबू पोटे यांच्या नेतृत्वाखाली अनिल खालापूरकर, रामचंद्र गायकवाड, विनोद गायकवाड, संजय कदम, दीपक गरुडे, नरेश भोईर, प्रशांत बोंबे, मनोहर गायकवाड, गजानन बोंबे, किशोर जाधव, वंदना कडवे, सुनंदा जमदाडे यांच्यासह माजी उपसभापती श्याम साळवी आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली. तरुण कीर्तनकार हबप महेश महाराज साळुंके यांच्या सुश्राव्य कीर्तनाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. भाजप शिवसेना युती झाली असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची लोकसभेची जागा विद्यमान खासदार विनायक राऊत लढवणार असतानाही भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाव बैठका घेत असून ही जागा वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना सोडावी अशी आग्रही मागणी भाजपच्या वतीने केली जात आहे. बंदर विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील कार्यकर्ते याबाबत आपली भूमिका मांडणार असून त्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेश यावर निर्णय घेणार असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजप सेना युती दुभंगण्याची चिन्हे आहेत. वेंगुर्ले भाजप कार्यालयात लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार आणि प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे. माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा दौरा सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना या ठिकाणी केल्या आणि सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं एकच मत आहे की जिल्हा परिषद आणि या सगळ्या निवडणुका म्हणजे लोकसभेपासून खाली असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेपर्यंत या निवडणुका सोमवार लढवाव्यात अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने ह्या निवडणुका सोमवार या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि तशा प्रकारची तयारी ही फक्त भारतीय जनता पक्षाचीच आहे, इतर कुठल्याही पक्षाची नाही.
यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी येणारी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. सस्नेह निमंत्रण. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा सोमवार दिनांक 11 मार्च 2019. श्री अजित गजानन देशमुख, मुक्काम पोस्ट सासगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड यांचे निवासस्थान. निमंत्रक ग्रामस्थ मंडळ सासगाव. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. भारतीय रेल्वेची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनने आणखी एक इतिहास घडवला. महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने या गाडीवर महिला चेकर, महिला लोको पायलट तसेच महिला गार्डची नियुक्ती केली. डेक्कन क्वीन या गाडीने यापूर्वीही अनेक उच्चांक नोंदवले आहेत. या गाडीवरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती 60 दिवस आधी निश्चित केली जाते. परंतु महिला दिनाचे औचित्य साधून या गाडीवर महिलांना संधी देण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर महिलांची नियुक्ती केली. डेक्कन क्वीन आणि रेल्वेच्या इतिहासात अशा प्रकारे सर्व महिलांची नियुक्ती प्रथमच करण्यात आली. खूप छान होता. सर्व महिलांनी खूप उत्साहात स्वागत केलेलं आहे आणि सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत आहे आणि सर्व महिलांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि हे काम डेक्कन क्वीनसारखी गाडी चालवायला मिळाली हे खूप प्राऊडची गोष्ट आहे. त्यासाठी प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद. डेक्कन क्वीन ही गाडी दररोज सकाळी 7:15 वाजता पुणे स्टेशनवरून सुटते. या गाडीवर नेमणूक करण्यात आलेल्या सर्व महिलांना लोणावळा रेल्वे स्थानकावर गुलाबाचे फूल आणि पेढे देऊन उत्साहात स्वागत करत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अनिश शेख, संवाद मराठी लाईव्ह, लोणावळा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी रसायनी परिसरातील गुळसुंदे, सावळे, नारपोली, भातानपाडा, मोठे भिंगार आदी गावांना धावती भेट देऊन प्रचाराचा शुभारंभ केला. पार्थ पवार यांचे आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी पार्थ पवार यांनी धावता दौरा सुरू केला आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी पवार यांचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी गुळसुंदे येथे आल्यानंतर पार्थ पवार यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महिला बचत गटांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंचायत समितीच्या वतीने खेळत्या भांडवलाचे वाटप करण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महिला बचत गटाच्या तालुका समन्वयक विजया पातकळ यांनी थेट पंकजा मुंडे यांच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली. महिला बचत गटांना शून्य दराने कर्जाचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली होती. पण त्यांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, ती सुरू व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला बचत गटांना कर्ज वाटप करताना अनेक बँका महिलांची अडवणूक आणि हेळसांड करतात, ती थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जशी कर्जमाफी दिली आहे अगदी त्याचप्रमाणे महिला बचत गटांनाही कर्जाची माफी द्यावी अशी मागणीही यावेळी महिलांनी केली. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, पाथर्डी, अहमदनगर. ताराराणी ब्रिगेडच्या खोपोली शहराध्यक्षा कांचन जाधव यांनी खोपोली येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात महिला दिन साजरा केला. वसतिगृहात राहत असलेल्या मुलींनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. कांसा फाउंडेशनचे दीपक पाटील यांनी वसतिगृहाला धनादेश देऊन सहकार्य करत महिन्याला गॅस सिलेंडरची व्यवस्था केली. खालापूरच्या नगराध्यक्षा शिवानी जंगम आणि मान्यवरांनी वसतिगृहातील मुलींसोबत केक कापत खाऊ वाटप केले. वसतिगृहातील राहत असलेल्या मुलींनी विनोदी नाटक आणि नृत्य करत महिला दिन साजरा केला.
खालापूरच्या नगरसेविका मंगल चाळके, शारदा गायकवाड, ममता चौधरी, भाजप महिला शहर अध्यक्षा रसिका शेट्टे, उपाध्यक्षा विमल गुप्ते, वंदना लिमये आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.